नमस्कार मित्रांनो. तर महाराष्ट्र पीक विमा योजनाचं तुम्हाला जर फॉर्म भरायचा आहे तर तुम्ही हा फॉर्म एक ॲपने भरू शकता, ज्याच्यात आपण फॉर्म भरणार आहोत. त्या ॲपचं नाव आहे क्रॉप इन्शुरन्स. तर आपण त्या फॉर्मने कसा फॉर्म भरायचा हे मी या व्हिडिओत पूर्णपणे समजावून दिलेलं आहे. तर यासाठी पहिले तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून घ्या. तर चला बघूया की कसा फॉर्म आपण भरू शकतो. तर चला बघूया आपण की कसा प्रोसेस होणार आहे. तर सर्वात पहिले तुम्हाला आपल्या प्ले स्टोअरमध्ये यायचं आहे. तर इथं प्ले स्टोअरमध्ये आल्यावर तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये सर्च करायचं आहे क्रॉप इन्शुरन्स. तर इथं मी सर्च करून दिलेलं आहे क्रॉप इन्शुरन्स. तर आता हे सर्च करून घेऊ. तर सर्च झाल्यावर तुमच्यासमोर असा हा ॲप येणार आहे क्रॉप इन्शुरन्सचा. तुम्ही लोगो गिगो सर्व पाहू शकता. तर याला आपण डाउनलोड करून घेऊया. तर हा डाउनलोड झाल्यावर आणि मी जसं म्हणतो तुम्ही तशा स्टेप फॉलो करा. काही लोक डायरेक्ट व्हिडिओ पाहून ॲप उघडून मग रजिस्टर करून घेतात. तर त्या पहिले मी तुम्हाला एक सजेशन करतो की तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि मी हर एक स्टेप समजावून दिलेला आहे व्हिडिओमध्ये. तर नक्की बघा. तर आता जसं आपला ॲप इन्स्टॉल झालेला आहे, जसं तुम्ही समोर पाहू शकता तो इन्स्टॉल झालेला आहे. तर असा तुमच्याजवळ इंटरफेस येणार आहे ॲप उघडल्यावर. तर इथे तुम्हाला हॅवी वेवर इन्शुअर्ड युअर क्रॉप. तर तिथं त्यांचं म्हणणं हे आहे की तुम्ही जे तुमचं धान्य आहे त्याच्याबद्दल तुम्ही इन्शुरन्स काढलेला आहे का. तर आपल्याला इथं यस टाकायचं आहे किंवा नो टाकायचं आहे. तर मग आपल्यानंतर इथं समोर आपल्याला रजिस्ट्रेशनचं पॅनल येणार आहे. तर इथं आल्यानंतर तुम्हाला रजिस्टरसाठी तुमची इन्फॉर्मेशन टाकावी लागेल. तर जसं तुम्ही तुमचं संपूर्ण नाव इथं टाकू शकता आणि ज्या शेतकरीचे नाव टाकायचे आहे आणि त्या शेतकरीचा नंबर तुम्हाला खाली टाकावा लागणार आहे. आणि जो पासवर्ड जो तुमच्या लक्षात असू शकतो तो पण तुम्ही पासवर्ड इथं लिहून टाका आणि त्याला कन्फर्म करा. आणि नंबर टाकल्यानंतर त्याला व्हेरीफाय करण्याच्या बटनवर दाबा. तर व्हेरीफाय करण्यासाठी आपण बटन दाबले एक OTP येणार आहे तुमच्या मोबाईलवर. तर तो OTP तिथं पेस्ट करून घ्या, लिहून घ्या. आता जसं तुम्ही समोर पाहू शकता हा OTP आहे. तर हा OTP आता मी याच्यावर लिहून घेतो. तर जसं लिहिल्यानंतर तुम्ही इथं सेंड करून टाका. तर झाल्यावर तुम्ही रजिस्टरच्या बटनवर क्लिक करा. तर तुम्हाला असा मेसेज येणार आहे कॉंग्रॅच्युलेशन, ज्यांचे नाव आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा. तर नंतर असं तुम्हाला पॅनल येणार आहे. तर याच्यावर ज्या कंटिन्यू ॲज गेस्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर त्याच्यानंतर तुम्ही आल्यावर तुम्ही इथे पोचाल. तर इथे तुम्ही पाहू शकता की खूप मोठे ऑप्शन दिलेलं आहे, पण आपल्याला त्याच्यातलं एकच चॉईस करायचं आहे जे आहे. त्यानंतर जे इथे 3ऱ्या नंबरवर दिलेलं आहे क्रॉप लॉस, तिथे तुम्हाला क्लिक करून याचं आहे. तर इथे 2 ऑप्शन दिलेले आहे. तर पहिल्या ऑप्शनमध्ये आहे की क्रॉप लॉस इंटिमेशन आणि क्रॉप लॉस स्टेटस. तर स्टेटसचं आपल्याला काही काम नाही आहे, कारण फॉर्म भरल्यानंतर आपल्याला तिथं आपला फॉर्म दिसणार आहे. तर पहिलं आपण इंटिमेशनवर क्लिक करूया. तर इंटिमेशनवर आल्यानंतर इथं मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. जसं इथे तुम्ही समोर पाहू शकता इथे तुम्हाला तुमचा नंबर टाकावा लागेल जो रजिस्टर आहे आणि तुम्हाला याच्यावर पण एक OTP येणार आहे. तो OTP तुम्ही इथं पेस्ट करून घेऊ शकता, टाकून घेऊ शकता, जे तुमच्या नंबरवर येणार आहे OTP. तर जसं तुम्ही पाहू शकता हा समोर OTP आलेला आहे, तो मी याच्यात टाकलेला आहे. नंतर तुम्हाला हे पुढच्या स्टेपमध्ये असं काही दाखवणार आहे की सेशन कोणता आहे. तर आता खरीप चालू आहे तर तुम्हाला तिथे खरीपच टाकायला लागणार आहे. 2च ऑप्शन येणार आहे. आणि नंतर इथे इयर टाका लागणार आहे. तो तुम्ही 2024 टाकून घ्याल. आणि नंतर तुमचे जे स्कीम आहे ते स्कीम प्रधानमंत्री फसल विमा योजना तुम्ही टाकू शकता. तर तिथं आपण टाकल्यानंतर आपलं जे राज्य आहे महाराष्ट्र ते तुम्हाला निवडायचं आहे. तर तिथं तुम्ही क्लिक करून इथं सबमिटचं बटन दाबून घ्या. नंतर सबमिटचं बटन दाबल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येणार आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता. तर इथं येणार आहे फाइंड वेअर यू एनरोल. तर तुम्हाला इथं क्लिक केल्यानंतर CSE वरून जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला CSE वर क्लिक करायचं आहे, किंवा तुम्ही जे पण याच्यावरून बँकवरून फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करू शकता. तर आता मी जसा CSE वर फॉर्म भरला होता तर यासाठी मी आता CSE वर क्लिक करणार आहे. तर जसं मी केलेलं आहे. तर डू यू हॅव द ॲग्रिकल्चर पॉलिसी नंबर तर असणार. तर तुम्ही क्लिक करू शकता. जो तुमच्या फॉर्मवर पॉलिसी नंबर आला होता तो तुम्हाला इथं टाकावा लागणार आहे. तर मी जसं माझा इथं टाकलेला आहे नंबर. तर याच्यानंतर तुम्ही डन करून पुढे जाऊ शकता.
नंतर इथे आल्यावर तुम्हाला असं येईन की सिलेक्ट पॉलिसी फॉर्म नंबर, तर तुम्ही इथं टिक करून तुमचा चेक करू शकता तुमची इन्फॉर्मेशन ते सर्व आलेली आहे का. तर सर्व करेक्ट असेल तर तुम्ही पाहून घेऊ शकता एकदा. आणि जे पण डॉक्युमेंट लागलेले आहे सर्व तुमची इन्फॉर्मेशन याच्यावर लिहून येणार आहे, कारण तुम्ही जो जुना फॉर्म भरला होता कुठे पण जो बँकमध्ये भरला होता तर त्याचं सर्व इन्फॉर्मेशन त्या पॉलिसी नंबरवर होतं. त्या पॉलिसी नंबर जसा तुम्ही या ॲपवर टाकला सर्व इन्फॉर्मेशन. नंतर इथे आल्यावर तुम्हाला विचारते की टाईप ऑफ इन्शुरन्स कोणता आहे, म्हणजे की काय घडलं होतं तुमच्या शेतात की तुम्हाला इन्शुरन्सची गरज पडत आहे. तर त्यासाठी तुम्ही लिहू शकता की क्लाउड बस्ट म्हणजे ढगफुटी, सायक्लॉन म्हणजे वादळ, आणि एक्सेस रेनफॉल म्हणजेच की जास्त पावसामुळे. ते सर्व असे ऑप्शन इथं दिलेले आहे. तर त्याच्यातला आपल्या फक्त तुमचं जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या शेतात खूप पाणी आलं होतं तर त्याच्यात तुम्ही एक्सेस रेनफॉलचं ऑप्शनवर क्लिक करून घेऊ शकता. जर मी समोर क्लिक केले, मी जसं एक्सेस रेनफॉलवर क्लिक केलेलं आहे कारण माझ्या वावरमध्ये की जास्त रेनफॉल आला होता, खूप पावसामुळे माझं शेती पीक खराब झाले म्हणून मी एक्सेस रेनफॉलवर क्लिक केलेला आहे. नंतर तुम्हाला डेट ऑफ इन्शुरन्स टाकायची आहे, म्हणजे कोणत्या दिवशी तुम्ही इन्शुरन्स काढलं होतं, फॉर्म भरला होता तर ते तुम्ही डेट टाकून घेऊ शकता. तर नंतर इथे समोर आहे, तर नंतर आपण इथं आपल्याला दिलेलं आहे की एक्सपेक्शन ऑफ क्रॉप्स किती आहे. तर कट अँड स्प्रेडमध्ये आपण क्लिक करणार आहोत. तर जसं मी कट अँड स्प्रेडवर क्लिक केलेलं आहे तर तुम्ही करू शकता तुम्हाला जे पण तुझे मागणी आहे त्याच्यावर. तर इथं नंतर केल्यावर तर नंतर तुम्हाला सांगायचं आहे की तुमचं जे पीक आहे ते किती टक्के म्हणजे याच्यात गेलं होतं की खराब झालं होतं, तर ते तुम्हाला पर्सेंटेजमध्ये लिहायचं आहे. तर जसं मी इथं 80% टाकलेलं आहे. नंतर मग खाली तुमची सर्व इन्फॉर्मेशन येऊन जाणार आहे जे मी ब्लर केलेली आहे. तर नंतर तुम्हाला जे आहे ते तुम्हाला एक फोटो टाकायचा आहे तुमच्या शेताचा जो खराब झालेला आहे. तर मी जसा हा वाला फोटो मी अपलोड करून टाकत आहे. तर असा तुम्हाला फोटो काढायचा आहे आणि एक व्हिडिओ कोणता पण तुम्ही टाकू शकता. नंतर सर्व सबमिट केल्यावर तुम्हाला हे असं येणार आहे थँक्यूचं. याला तुम्ही डॉकेट ID हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. तर हे स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्हाला याची गरज पडणार आहे डॉकेट IDची. तर आपल्याला मेसेज पण तुम्हाला एक येऊन जाणार आहे की तुमचं सक्सेसफुल झाल्याबद्दल. आणि मग तुम्ही वापस लॉग इनच्या याच्यावर येसान होम पेजवर. तुम्हाला क्रॉप स्टेटसमध्ये आपण जिथे पहिले गेलतो होतो तिथे यायचं आहे. तर क्रॉप स्टेटसमध्ये आता तुम्ही क्लिक करसाल तर तुम्हाला तो डॉकेट नंबर जो मी स्क्रीनशॉट काढायला सांगितला होता तो इथं पेस्ट करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता की तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते भरला गेलेला आहे फॉर्म. तर अशाच प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकता. आणि मी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन सांगितली की कसे तुम्ही ॲपमधून हे. तर तुम्ही व्हिडिओ चांगला ना बघितले असेल तर एक वेळा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आणखी जर काही डाऊट असणार तर तुम्ही कमेंट करू शकता. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.